सुरुवातीपासूनच प्रॉब्लेम सुरू झाले। पहिली गाडी बुक केली, ती गाडी कॅन्सल झाली। सिंधुदुर्ग किल्ला कॅन्सल झाला, तारकर्ली बीच, देवबाग कॅन्सल झाला। सगळे राम भक्त होईल बघा, रावण भक्त। हे सगळ्या बॅगा खोलून खोलून एवढी कॅश जमले, चिल्लरवर आलाय गे तरी। तुला त्याला सांगितलं मॅटर मोठा आहे। स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। आणि इंट्रो पाहून तुम्हाला कळलंच असेल की आम्ही कुठेतरी बाहेर जाणार आहोत, पण ॲक्च्युली हा जो व्लॉग आहे तो आत्ताचा नाही, हा व्लॉग आहे 3 महिन्यापूर्वीचा। तर झालं असं की आम्ही पावसाळा चालू व्हायच्या आधी कोकण दौऱ्यासाठी गेलेलो। त्या दौऱ्याचे 2 व्हिडिओ 2 पार्ट मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत। त्यातला जो लास्ट पार्ट होता तो लास्ट पार्ट मला अपलोड करता नाही आला, कारण लॅपटॉपमध्ये स्टोरेजचा प्रॉब्लेम होता आणि त्याच्यामुळे तो जो पार्ट आहे त्याचा जो डाटा होता तो कुठेतरी गेलेला। तो फायनली डाटा मला भेटलेला आहे आणि तो आता मी व्हिडिओ अपलोड करतोय। त्याच्या आधीचे 2 पार्ट मी ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, पण तरी तुम्हाला मी एक व्हिडिओची आयडिया देतोय की आम्ही सिंधुदुर्ग रत्नागिरी करून आरेवारे इथे पोहोचलो। त्यानंतर आम्ही गणपतीपुळे, संगमेश्वर, परशुराम मंदिर आणि शेवटला घरी, असा आमचा प्रवास आहे। त्या प्रवासमध्ये धमाल मस्ती, काही निसर्गरम्य नजारे, काही भावुक करणारे असे सीन आहेत आणि ते काय आहेत ते तुम्हाला सर्व यामध्ये पाहायला मिळेल। हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडेल आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि आता आपण हा व्हिडिओ स्टार्ट करूया। त्यासाठी चला जाऊया कोकणामध्ये। आजचा सकाळचा नाश्ता कुरमुरे भेळ। पहिले आरेवारेला जातो आणि मग तिकडून डायरेक्ट गणपती। आरेवारे फक्त घरघर वारे। लहानपणी गेला तू बेटाया, धरधरली धरती। आता देवळात जायचे तर बनले भजन। सर्व आवरून आता आम्ही निघतोय। मुखाने बोला बोला जय जय हनुमान। सो पुन्हा एकदा आम्ही आलोय वारे बीचवर। भाई हा टर्न काय भारी आहे, याच्यावर 2 व्हीलर बोललो आणि आली, कसली भारी वाटते 2 व्हीलर। आता नंबर व्ह्यू आहे, एक नंबर। इथे कोकणात आलं एक टेन्शन, सगळेच व्ह्यू भारी आहे तिथले। आणि समुद्र किनारे ते खरंच तोड नाही तोड समुद्र किनाऱ्यांना। आवडा आहे, लक्ष देते ड्रोनवर। सो आता मी निघतो गणपतीपुळेकडे आणि तिथून काय पुढचा प्लॅन आहे तो बघू। आता सध्या तरी बाप्पाचं दर्शन घ्यायचं आणि थोडं घरी काहीतरी खरेदी वगैरे करून राहायला। कोकणातून काहीच आल्यासारखं काहीच घेतलं नाही ना अजून, मग काहीतरी घरी न्यायला पण घेऊ। काल इथे किती 4 व्हीलर लागलेल्या, आता सकाळच्या 8 वाजलेत ना, कोणीच नाही, आमची फक्त एकच गाडी आहे इथे। सो आम्हाला वारे बीचचे मनासारखे फोटो भेटलेले आहेत, मनासारखा ड्रोन शॉट भेटला। आता आम्ही निघालोय गणपतीपुळेला आणि आता थोडा पाऊस पण वाढतोय असं वाटतंय। लेट गो बेबी। सगळे राम भक्त होईल बघा, रावण भक्त। आता आम्ही पोहोचलो गणपतीपुळ्याला, तरी आम्हाला इथे परत पाऊसच लागलेला आहे आणि या पावसाने त्यानं कंटाळा आणला हो अक्षरशः। बघा परिस्थिती, एक छत्री फक्त आहे आमची तर, 2 आहेत पण एक टाकलंय गाडीनं।
फुल शॉपिंग केली मार्केटमध्ये आणि अजून बघतो काय भेटते काय. बघू आता कुठलं लोकेशन. संगमेश्वर आहे डोक्यात, पण आता पाऊस कसा आहे त्याच्यावर आम्ही ठरवू आणि रस्ते वगैरे कसे आहेत त्याच्यावर. बाकी मग असं पकडूया सध्या इथे एक आपला मेन काय बोलतात त्याला, हा डेस्टिनेशन आमचा लास्ट होता ट्रिपमधला. आता आम्ही वाढवला तर एक वाढवू, संगमेश्वर वाढवू, नाहीतर मग जाऊ. त्याच्या आपल्याकडे टाइम आहे 10 पण नाही वाजत. 10 पण नाही. ओव्हरऑल मग थोडासा मला एक प्रश्न विचारायचा आहे की ह्या काय बोलतात त्याला, रोलर कोस्टर राईडवाली ट्रिप कशी वाटली? आंबट तिखट बोलतात ना तशी होती राईड, एकदम मस्त. पण मजा पण आली, थोडा म्हणजे डोका पण फिरला आणि मस्त पण वाटलं. म्हणजे मेन म्हणजे आमच्या 2 गोष्टी मला स्मूथ नाही सगळं झालं, थोडं वर खाली पण झालं, म्हणजे मजा पण आली ना. असं म्हणजे वाईट पण झाल्या, चांगल्या पण झाल्या. जे लोकेशन आम्हाला मेन बघायचे होते ते चांगले बघायला भेटले एकदम नीट, आणि ड्रोन शॉट पण चांगले भेटले, आणि जेवण तर एक नंबर होतं खरंच. कोकणामध्ये येऊन कोकणी जेवण नाही खाल्लं ना तर खरंच नाही, आपल्याकडे पेक्षा कोकणी एक नंबर होतं. हो, नमस्कार बोललास, सांगायचं नाही. झाल्यावर ब्लॉग मध्ये सांगणार, झाल्यावर ब्लॉग मध्ये येईल नमस्कार होता तो, डायरेक्ट दाखवूच आम्ही नमस्. सो आता आम्ही आलेलो आहोत संगमेश्वरला, सरदेसाई वाडा आहे तिथे आम्ही आलेलो आहोत आता. संगमेश्वर सरदेसाई वाडा, हा वाडा पाहिल्यावर आपल्याला आठवतो तो स्वराज्यातील दुर्दैवी क्षण. छत्रपती संभाजी महाराजांना आपल्याच लोकांनी औरंगजेबासाठी फितूर होऊन फसवलं. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी केलेला त्याग आपल्याला हेच शिकवतो की आपलं स्वराज्य, आपला देश, आपला धर्म हा आपल्या प्राणांपेक्षा खूप मोठा असतो. खरंच जर आज छत्रपती संभाजी महाराज असते तर आपल्या देशाचा इतिहास, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ खूप वेगळा असता. सरदेसाई वाड्याच्या खालच्या अंगाला एक पायवाट जाते. तिथून आल्यानंतर आपल्याला समोर दिसतात ती प्राचीन काळातील मंदिरे. तिथे महादेवाचं मंदिर, विष्णूची मंदिर अशी अनेक मंदिरे आहेत. मंदिरांचं बांधकाम एकदम सुबक आणि कलाकृतीने परिपूर्ण असलेलं आपल्याला दिसून येतं. सर्व मंदिरे पाहत असताना अचानक आपल्यासमोर येतं ते नंदीचं तुटलेलं मस्तक. इथे अनेक नंदीची मस्तकं तुटलेली आहेत. हे बघून एकच प्रश्न मनात येतो, खरंच ही लढाई राजाविरुद्ध होती की धर्माविरुद्ध? चल जाऊ दे. पिंड होती का तिथे बघून असं वाटतं ना की संभाजी महाराज इथे येऊन पाया वगैरे पडून गेले असतील ना. अरे हा, हे खरं माया माहितीये ना, हेच खरं जपलं पाहिजे हो, हे जुने काळातले वाडे, आणि आपण इथून हे खरं बघितलं पाहिजे. एकेकाळी इथं मूर्त्या असतील, ह्या मूर्त्या पण गेले नाही, काढलेल्या असतील 100. माहिती तिकडे मूर्त्या त्याच असतील मला पण. हा, आपण थिबा पॅलेस पण चांगलं पण आहे. काही मूर्त्या आम्ही थिबा पॅलेसला सुद्धा बघितलेल्या इथल्या. देवळाच्या इथून खाली उतरल्यानंतर इथे एक समोर नदी आहे, त्या ठिकाणी आम्ही चाललोय. आणि हा बुबू पण आमच्या सोबत आहे. बुवा, हे रास्ता दाखव रे आम्हाला. आमची गाडी इथे पार्क केली आणि या हॉटेलमध्ये आता आम्ही जेवायला आलोय. फील एकदम मुंबईकर निखिल भाई चाललोय. गाड्या फक्त नाही, 4 व्हीलर आता पण ट्रिप करू. आणि फोर व्हीलरच्या बाहेर अशा गाड्या पण लागल्या पाहिजेत. आम्ही जी ठरलेली आहे ती 100%. वाईब मस्त येतात ना इथे. वाटतं आपल्या बाईक पाहिजे असं लागलेला. बाईक पण लागतील आपल्या. प्लॅन झालं 4 व्हीलर असणार नेहालचे बेत बदलतात जेवणाचे. आता काहीतरी वेगळं चाललंय नेहालचं. नेहाल काय चाललंय आता, काय घ्यायचं आहे? हो ये, गाईज आता ढाब्यावरून खाऊन झाले आणि तिथे नेमकाच गुगल पे नाही, आमच्याकडची कॅश संपले. सगळ्या बॅगा खोलून एवढी कॅश संपले. चिल्लरवर आला गे तरी पण 10 रुपये कमीच आहे. तरी 10 रुपये कमी पडतात. काय करायला समजत नाही. नेहाल तिथं उभा आहे, नेहालला आले टेन्शन. बघतो काहीतरी आहे. सगळे गुगल पे ठेवायला पाहिजे हो. गुगल पे आहेत पण कॅश नाही. तर कॅश तरी इमर्जन्सीला ठेवलेली 500 रुपये. त्यांच्याकडे गुगल पे नाही नेमका. असं आमचे वांदे झाले आता. बघूच आता काय. सो आता ढाब्यावरून जेवून निघाल्यानंतर आम्ही इकडे परशुराम मंदिराकडे चाललोय.
बघूया आता कसं मंदिर आहे. मला वाटतं जास्त हाईटवर असेल रे. मला कुठं आहे पण ते समोरच आहे सरळ. मंदिराचं एक असं थंड थंड वाटतं नाही. काय माहिती आहे इथं वाटत कॅमेरा अलाउड नसेल. बघू. मी बघितलेलं पहिलं मंदिर ज्याच्या गाभाऱ्यात AC आहे. इतलं भारी आहे मंदिर. खरंच मस्त होतं. पण आता घरी जायची वेळ आली. आता आपला कुठं स्टॉप नाही ना. डायरेक्ट महाडच्या पुढे एक स्टॉप घेऊन जाऊ. आता घेतला तर थोडा विश्रांती स्टॉप, नाही तर डायरेक्ट घरी. पोरी आणि त्यांचे कॉल संपतच नाही. मोठा मॅटर दिसतोय. आणि तुला त्याला सांगितलं मॅटर मोठा आहे. अरे 1000 किलोमीटर पण आता लवकरच पूर्ण होतील. सगळ्यात मोठी ट्रिप सध्या आमची तिघांची तरी. आमची सगळ्यात मोठी पहिली ट्रिप आहे तिघांची. आणि ट्रिपला जाताना थोडा पाऊस वगैरे लागला, बऱ्याच गोष्टी झाल्या. गेलेले प्लॅन कितीतरी कॅन्सलच झाले असेच. ही ट्रिप पहिल्या दिवशी कॅन्सल होती. पहिल्याच दिवशी जायच्या दिवशी म्हणजे सुरुवातीपासून प्रॉब्लेम झाले. सुरुवातीपासूनच प्रॉब्लेम सुरू झाले. पहिली गाडी बुक केली, ती गाडी कॅन्सल झाली. दुसरी गाडी घेतली, नंतर रस्त्यात लागलं होतं. तिकडे पोहोचल्यावर पाऊस लागला. तिकडचा मग सिंधुदुर्ग किल्ला कॅन्सल झाला, तारकर्ली बीच, देवबाग कॅन्सल झाला. नंतर कसे तरी आम्ही बोललो ड्रोन शॉट नाही भेटले, मग शेवटी कशेळी बीच झाला. एक ड्रोन शॉट वगैरे भेटले. म्हणजे एक असं रोलर कोस्टर टाईप आमची ट्रिप झाली. पण माझ्या जाम एन्जॉय फुल केला. वसूल झाली पण बोरिंग झाली. माझ्या फुल केली. खाणं पण एक नंबर होतं. रूमची जिगजिग माणसं पण चांगली. हो. आणि खरीच कोकणातली माणसं चांगलीच आहेत. चांगली बऱ्यापैकी. कॅमेरा फ्रेंडली पण आम्हाला माणसं भेटली, समजून घेणारी भेटली. शेवटला लास्टला येता येता एक माणूस आम्हाला हायवेला पण भेटला. बोलला की गाडी जास्त वेळ थांबू नका, उगाच तुम्हाला काय त्या कोण ठोकून बिकून जायचं. म्हणजे हेल्प करणारी माणसं सुद्धा आम्हाला भेटली. सो ओव्हरऑल ट्रिप जाम छान झाली. वर्षापासूनचं स्वप्न होतं कोकणला जायचं. आणि एका महिन्यात प्लॅन केला. ऑन टाइम प्लॅन केला आणि एक्झिट चांगलं परफेक्ट केला. एक्झिट मस्त. बाप्पाचं दर्शन घेऊन शेवटला आम्ही आता घरी पोहोचतो. हो, आपण ह्याचा पण शेवट पण गणपतीच्या दर्शनाला गेला. आणि ओव्हरऑल तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. टाटा, बाय. चला.